मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही जन्मतःच लढवय्ये आहात. धाडस, आत्मविश्वास आणि स्वतःच्या जोरावर उभं राहण्याची ताकद या राशीच्या रक्तात असते. पण गुढीपाडव्यानंतरचा काळ हा काळ सामान्य नाही. हा काळ म्हणजे एक दैवी संग्राम, ज्यात तुम्हाला तुमच्या जुन्या रूपाचा अंत पाहावा लागेल आणि नव्या रूपाचा जन्म घडवावा लागेल. या 3 घटना अटळ म्हणजे काही सहज सोप्या गोष्टी नाहीत. या घटना तुमचं संपूर्ण आयुष्यच नव्याने परिभाषित करतील, तुमच्या जुन्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभं करतील आणि नशिबाने नवीन दिशेची नोंद तुमच्या आत्म्यावर कोरली जाईल. या काळात तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल, खरंच ज्याला मी समजत होतो तोच मी आहे का? या घटना अशा आहेत की ज्या कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाहीत, कारण त्या आधीच ब्रह्मदेवाच्या दिव्य लेखणीतून ठरवून लिहिल्या गेल्या आहेत. त्यांना विरोध करणं म्हणजे नियतीशी संघर्ष करणं, पण हीच संधी आहे स्वतःचं नवीन रूप उभारण्याची, फिनिक्ससारखं राखेतून पुन्हा उभं राहण्याची. जर तुम्हीही या मार्गावर एक पाऊल पुढे टाकाल तर ब्रह्मांड तुमच्यासाठी 10 पावलं पुढे नेईल. नंबर 1 आहे, हातातील गोष्ट अचानक तुटणार, पण ही संधी असेल पुनर्जन्माची, ज्याला आपण आधार मानतो. आणि त्याच गोष्टी अचानक हातातून निसटतात, कारण त्या आपल्याला रोखून धरता येत नाही. गुढीपाडवा 2026 नंतर काय घडेल? तुमच्या हातात सध्या जे काही आहे, जसं की एखाद्या नोकरीचा प्रोजेक्ट, दीर्घकालीन नातं, बिझनेस पार्टनरशिप किंवा जिव्हाळ्याची जबाबदारी, ते अचानक अपूर्ण अवस्थेतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ही गोष्ट हृदयावर आघात करणारी असेल. काही मेष राशींना यातून हिरमोड, डिप्रेशन किंवा आत्मविश्वास गमावल्यासारखी भावना जाणवू शकते. ग्रह कारण शनी धाडसी योजनांवर मर्यादा आणणारा आहे आणि राहू गोंधळ, भ्रम निर्माण करणारा आहे. हे दोघं मेष राशीच्या दशमस्थानी म्हणजेच कर्मयशाचा पाया सक्रिय होतील. याचा परिणाम म्हणजे अचानक मार्ग बदलणे, जबाबदाऱ्या तुटणे किंवा अर्ध्यावर अडकलेली प्रगती. खोलवर परिणाम पाहायला गेलं तर आधी वाटेल की सगळं संपलं, पण काही आठवड्यांनी लक्षात येईल की ही संधी होती जुनं संपवून नव्याला सुरुवात करण्याची. नवीन व्यवसाय, नवीन आयडिया किंवा नव्या देशात नवा अध्याय सुरू होऊ शकतो. आता महत्त्वाचा सल्ला आहे की यावेळी काहीही जबरदस्तीने धरून ठेवू नका. जे जात आहे त्याला प्रेमाने जाऊ द्या, कारण पुढील गोष्टी ही तुमच्याच आत्म्याच्या वाढीसाठी नियोजित आहेत. नंबर 2 आहे, एक गुप्त किंवा अपरिचित व्यक्ती तुमचं नशीब उलटून टाकणार आहे. ही भेट निश्चित आहे. जेव्हा ब्रह्मांडाला वाटतं की तुम्ही तयार आहात, तेव्हा ती योग्य वेळ तुमच्या आयुष्यात पाठवते. आता गुढीपाडव्यानंतर तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती अचानक येणार आहे, जिचं अस्तित्व आजवर तुम्हाला माहीत नव्हतं. ती व्यक्ती कोण असेल? एखादा गुरु असेल, अनपेक्षित मित्र असेल, बिझनेस पार्टनर, विवाह किंवा नातेसंबंधातील भागीदार. या व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन, प्रेम, संधी किंवा आर्थिक बळ मिळेल, जे तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. ग्रहांचं कारण हे सांगतं की गुरु आणि मंगळ यांची युती सप्तम भावात होत आहे, ज्याचा संबंध आहे सहकार्य, बंधन, विवाह, मैत्री आणि नियतीने ठरलेल्या संबंधाशी. या व्यक्तीमुळे तुमच्या निर्णय शक्तीत बदल होईल. जे पूर्वी शक्य वाटत नव्हतं ते शक्य होईल. या व्यक्तीसोबत दीर्घकाळ टिकणारा बंध तयार होईल, जो भविष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आता सल्ला सांगायचं झालं तर अहंकार किंवा पूर्वग्रह बाजूला ठेवा. ही व्यक्ती कोण आहे हे लगेच समजणार नाही, पण तिचे शब्द, स्पर्श किंवा कृती तुमच्या आत्म्यात बदल घडवतील. नंबर 3 आहे, एक जबरदस्त मानसिक धक्का, जो तुम्हाला तुमच्या आत्म्याशी भेट घडवेल. कधीकधी आत्मप्रकाशासाठी आधी अंधारात बुडावं लागतं. या काळात तुम्हाला कोणत्या तरी मानसिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक प्रसंगाचा गंभीर धक्का बसू शकतो. कदाचित एखादं नातं संपेल, घरात वाद होईल, अचानक एकटेपण जाणवेल किंवा एक विचित्र रिकामेपणाची भावना निर्माण होईल, जिथे सगळं असूनही काहीच उरलेलं वाटत नाही. पण हीच वेळ असेल जेव्हा तुम्ही अंतर्मुख व्हाल, तुमच्याच आत्म्याशी प्रश्न विचाराल. हे ध्यान, जप, अध्यात्म, एकांत यातून स्वतःचा शोध घ्याल. आता ग्रह कारण पाहायला गेलं तर चंद्र आणि केतू चतुर्थ स्थानी म्हणजेच घर, आत्मा आणि मनाचा गाभा संयोग करणार आहेत. ही योगचक्र खोलवर ढवळून काढणारी स्थिती असेल. खोल परिणाम पाहायला गेलं तर अंतर्मनात प्रखर जागर, आयुष्यातला खरा अर्थ समजण्यास प्रारंभ होईल. तुमचं ध्येय, धर्म आणि आत्मिक पथ ठरवणारी वेळ असेल. आता सल्ला पाहायला गेलं तर काही काळ एकांत स्वीकारावा, ध्यान, अध्यात्म, निसर्गात वेळ घालवावा. ही वेदना, ही भावना तुमच्या खऱ्या रूपाकडे नेणारी बोट धरून चालणं आहे. आता शेवटचे शब्द, जे घडणार आहे ते ब्रह्मदेवाच्या लेखणीतून आधीच लिहिलं गेले. या 3 घटना म्हणजे केवळ जीवनातील संकट किंवा बदल नाहीत, तर या तुमचं संपूर्ण आयुष्य नवीन अध्यायात ढकलल्या जाणाऱ्या ऊर्जा आहेत. मेष राशीचा जातक म्हणजे लढवय्या योद्धा, पण या अटळ घटना तुम्हाला केवळ रणांगणावर लढणार नाहीत,
तर स्वतःच्या आत डोकावून पाहणारा तपस्वी योद्धा बनवतील, जो तुमच्याजवळ होता आणि हरवला होता. त्यात तुमचं खोटं सामर्थ्य गेलं. जी व्यक्ती आली आणि तुमचं नशीब बदललं, ती म्हणजे ब्रह्मांडाने पाठवलेली तुमची, की जो धक्का बसला तो म्हणजे आत्म्याची घंटा, जी सांगते जागा हो. हे शरीर तुझं घर नाही, तुझं घर म्हणजे तुझं स्वरूप आहे. या 3 घटना अटळ आहेत, कारण त्या तुम्हाला एक माणूस म्हणून नाही तर आत्मा म्हणून जागा करणार आहेत. तुमचं जुनं मी आता संपणार आहे आणि नवीन मी तेजस्वी, समजूतदार आणि आध्यात्मिकरित्या प्रबुद्ध होणार आहे. खास मार्गदर्शन आणि अत्यंत प्रभावी उपाय. नंबर 1 आहे महामृत्युंजय जप. दररोज 108 वेळा म्हणा. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संरक्षण मिळेल. या मंत्राचे कंपन तुमच्या जीवनात स्थिरता निर्माण करतील. नंबर 2 आहे रुद्राक्ष माळ. एक जवळ ठेवा किंवा घाला. विशेषतः 5 मुखी रुद्राक्ष. यामुळे मन स्थिर राहील आणि शनुकेतूच्या प्रभावाचे शमन होईल. नंबर 3 आहे तुळशीच्या रोपट्याजवळ दररोज एक दीप लावा संध्याकाळी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि लपलेल्या अडथळ्यांचा प्रभाव कमी होईल. नंबर 4 आहे एखाद्या वृद्ध अनुभवी व्यक्तीच्या पायाशी नम्रतेने बसा. गुरुकृपा ओढून घ्या. जे घडणार आहे त्याचा अर्थ कळण्यासाठी बाहेर अनुभवापेक्षा अंतर्मुख होणं अधिक आवश्यक आहे. नंबर 5 आहे कधीही गुरुवारचा उपवास ठेवा, फक्त पिवळ्या पदार्थावर. हे गुरुबल वाढवण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे, जे तुमच्या भाग्यद्वाराला उघडण्याची शक्ती देईल. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी जे काही घडणार आहे ते थांबवू शकणं कोणाच्याही हातात नाही, पण त्याचं रूपांतर आशीर्वादात होणं हे फक्त तुमच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. या घटना तुम्हाला तोडणार नाहीत, त्या तुम्हाला घडवणार आहेत. या अटळ गोष्टी हे शाप नाहीत तर ब्रह्मदेवाचं अदृश्य वरदान आहेत, जे आधी धक्का देतात आणि मग साक्षात्कार घडवतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.